हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स या IT डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचा आहे, तर मित्रांनो अशा स्टुडंटला जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं. त्यांची बॅच क्रिएट करून मित्रांनो फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये रेफरन्स पण दिला जातो. तर मित्रांनो, याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, बॅच जॉईन करायची असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. आणि हा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल या नंबरवरती करू शकता. तर मित्रांनो, आता आपण मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, ही फार्मासिस्टची वॅकन्सी कुठून आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि मित्रांनो, ही ऑफिशियल साईट आहे. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही वॅकन्सी सांगितल्या जातात सर्व ऑफिशियल साईटवर आलेले नोटिफिकेशनच दाखवले जातात. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता जी 1 नंबरची PDF आहे, याच PDF मध्ये फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे. तर पहिल्यांदा आपण यामध्ये बघू की टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये जर बघितलं ना, तर अदर पण वॅकन्सीज आहेत, पण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त आपण फार्मासिस्टच्या ज्या वॅकन्सीज असतात त्याचं डिस्कशन करतो. तर मित्रांनो, इथे 14 नंबरला तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट. आणि मित्रांनो, टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या पोस्ट जर इथं बघितल्या तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये 6 फार्मासिस्टच्या वॅकन्सीज असणार आहेत. आणि मित्रांनो, आता आपण बघू की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, म्हणजे कोणकोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 12th पास, डी फार्म, बी फार्म, रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन विथ रिन्युअल. तर मित्रांनो, जर तुमचं डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल, तुमचं बॅचलर इन फार्मसी झालेलं असेल, तर मित्रांनो तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहे. तुम्ही या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, जे PCIचं आपलं रजिस्ट्रेशन आहे फार्मासिस्ट लायसन्सचं, तर ते रजिस्ट्रेशन असणं इथे कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे बघा एज क्रायटेरिया, तर ते आहे 38 इयर. तर इथे एज क्रायटेरिया पण खूप जास्त आहे. आणि तुमची कॅटेगरी असेल तर 43 इयर तुम्हाला एज क्रायटेरिया असणार आहे. त्याच्यानंतर जे सॅलरी असणार आहे ती मित्रांनो, सॅलरी तुमची मानधन जे असणार आहे ती आहे 17,000 सॅलरी इथे असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही नियुक्ती बघू शकता, शासकीय निम शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य, म्हणजे तुम्हाला जर कोणता एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तिथे प्राधान्य दिलं जाईल. NUHM याच्या अंडर या वॅकन्सी असणार आहेत. आणि मित्रांनो, इथे जे वॅकन्सी आहेत ते कॅटेगरीनुसार ह्या 6 वॅकन्सी डिवाइड पण केले आहेत. तर मित्रांनो, इथे बघू शकता ST साठी 1 वॅकन्सी, OBC साठी 2 वॅकन्सीज आहेत, SC/BC साठी 2 वॅकन्सी, आणि मित्रांनो EWS साठी 1 वॅकन्सी आहे. तर मित्रांनो, अशा ज्या 6 वॅकन्सीज आहेत या कॅटेगरीनुसार डिवाइड केले. तर तुम्ही या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही आताच आपण डिस्कस केलं की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज क्रायटेरिया, सॅलरी आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी. तर मित्रांनो, आता आपण बघू की ह्याचं स्टार्ट डेट आणि एंड डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्हाला या ऍप्लिकेशन रिलेटेड जेवढ्या पण अपडेट वगैरे आहेत ते तुम्हाला तिथे व्यवस्थितपणे भेटणार आहेत. तर मित्रांनो, इथे सगळ्यात इम्पॉर्टंट जी आहे ना, तर जी फार्मासिस्टची वॅकन्सीज आहे इथे तुम्ही बघू शकता. तर त्याच्यासाठी ऍप्लिकेशन करण्याचं स्टार्ट कधी होणार आहे मित्रांनो, ते होणार आहे 29 मे 2025. तर मित्रांनो, 29 मे पासून तुम्ही इथे ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता, जाऊन तिथे सबमिट करू शकता. तर तिथून तुम्हाला किती तारखेपर्यंत ही चान्स भेटणार आहे, तर ते असणार आहे मित्रांनो 6 जून. तर 6 जूनच्या आधी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मित्रांनो तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म फिजिकल तिथे सबमिट करायचंय. तर मित्रांनो, ते ऍप्लिकेशन फॉर्म करताना कोणत्या कोणत्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत, आता तुम्हाला या वॅकन्सीसाठी अप्लाय जर करायचं असेल तर कोणत्या गोष्टी रिक्वायर्ड असणार आहेत. तर मित्रांनो,
तुम्ही ओपन मधून जर फॉर्म फिल केला तर मित्रांनो इथे 500 रुपये फीस तुम्हाला लागणार आहे आणि मित्रांनो कॅटेगरी मधून केला तर 250 रुपये एक्झाम म्हणजे फीस लागणार आहे या ऍप्लिकेशनची। त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला इथे हे लास्टला एक ऍप्लिकेशन फॉर्म दिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टी पदाकरता कार्यालयीन अर्जाचा नमुना। तर मित्रांनो हे जे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दिसतोय ह्याची प्रिंट काढून घ्या आणि मित्रांनो इथे जे डिटेल्स दिलेले आहेत, पदाचे नाव, उमेदवाराचे नाव, त्याच्यानंतर कॅटेगरी, आधार कार्ड नंबर, राहण्याचा ऍड्रेस, तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचे मित्रांनो व्यवस्थित फिल करायच्यात आणि या ऍप्लिकेशन फॉर्मला तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जे डॉक्युमेंट आहेत, जसं की तुमचं बी फार्म झालेला असेल तर मित्रांनो 4 इयरचे मार्कशीट तुम्हाला लागणार आहे, 10चं मार्कशीट लागेल, 12चं मार्कशीट लागेल, PCIचं आपलं रजिस्ट्रेशन लागेल, डिग्री सर्टिफिकेट लागेल। तर मित्रांनो तुमचं डिप्लोमा झाला असेल तर तुमच्या डिप्लोमाच्या अकॉर्डिंगली तुम्हाला इथे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील। आणि मित्रांनो हे ज्या वॅकन्सीज आहेत या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती वॅकन्सी असणार आहेत। तर महानगरपालिकेच्या परमनंट वॅकन्सी यायला पाहिजे होत्या पण हे लोक कॉन्ट्रॅक्ट भरतीच काढतात मित्रांनो। तर त्यासाठी या कॉन्ट्रॅक्ट वॅकन्सीच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 6 फार्मसिस्टच्या वॅकन्सी आहेत। तर मित्रांनो ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केली जाईल, तिथून डाउनलोड करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीड करा आणि तुम्ही तिथे ऍप्लिकेशन करू शकता। आणि मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे अशा बी फार्म, एम फार्म पास आउट स्टुडंट असतील किंवा फायनल इयर स्टुडंट असतील त्यांना हे खूप बेनिफिशियल असणार आहे। तर त्यासाठी याच्या रिलेटेड मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि माझा जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय तुमचे कोणी फ्रेंड ज्याला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये करायचंय अशा सर्व फ्रेंड सोबत तो नंबर नक्की शेअर करा। आणि मित्रांनो तुम्हाला भी या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असतील किंवा दुसरा कोणता तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जो नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअपला टेस्ट मेसेज करू शकता आणि व्हिडिओवर कमेंट पण करू शकता। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, काही डाऊट असतील तर व्हॉट्सअपवरती किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। थँक्यू।